मराठी, ते धडक ते धडक. नाविन्यपूर्ण दागिन्यांची परंपरा आणि सोने चांदीच्या दागिन्यांचे होलसेल आणि रिटेल काउंटर म्हणजे साई ज्वेलर्स, कटरे सराफ. पत्ता सराफ पेठ, विटा. संपर्क आपल्या स्क्रीनवर. स्मशानभूमीतच झाला त्याचा पुनर्जन्म, घटनेची जोरदार चर्चा. सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुका पुन्हा एकदा जोरदार चर्चेत. रस्ता रुंदीकरणात मारलं, पण त्याचा पुनर्जन्म चक्क स्मशानभूमीतच. राज्यभरात अजस्त्र अशा महामार्गांचे जाळे विस्तारले जात असताना लाखो वृक्षांची खुलेआम कत्तल होत असते. निसर्गाचा असा राक्षसी विध्वंस सुरू असतानाच वाळवा तालुक्यातील एका आदर्श उपक्रमाने सर्वांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घातल्याचे दिसून येत आहे. लोकनेते राजाराम बापू पाटील आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त हा अनोखा उपक्रम साकारण्यात आला आहे. वाळवा तालुक्यातील शेनोली ते वाठार या महामार्गावरील रस्ता रुंदीकरणाचे काम सुरू आहे. शेकडो वर्षांची झाडं जेसीबी पोकलेनच्या मदतीने मुळापासून उखडून टाकली जात आहेत. अशा वेळी वाळवा तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते प्रकाश सपाटे हे देवदूत म्हणून वृक्ष वाचवण्यासाठी पुढे आल्याचे पाहायला मिळत आहे. शेनोली ते वाठार महामार्गावर रुंदीकरणास अडथळा ठरणारी 30-40 वर्षांपूर्वीची वडाची झाडे न तोडता मुळासह उखडून अन्यत्र लावण्याचा प्रस्ताव त्यांनी ठेवला. जेसीबीने उकरून झाडाची मुळे रिकामी करण्यात आली. त्यानंतर भव्य क्रेन बोलावून ही 30-40 वर्षांची जुनी झाडे अलगदपणे बाहेर काढण्यात आली. रस्ता रुंदीकरणात जे झाड तोडले जाणार होते तेच वडाचे महावृक्ष थेट मसुचीवाडी गावच्या स्मशानभूमीतच पोहोचले आणि या स्मशानभूमीतच महावृक्षांचा पुनर्जन्म झाल्याचे दिसून आले. मोठ्या प्रयत्नातून वाचवलेली ही झाडे स्मशानभूमीच्या आवारात खड्डे खोदून क्रेनच्या सहाय्याने पुन्हा लावण्यात आली. वाळवा पंचायत समितीच्या सदस्या रुपाली सपाटे, मसुचीवाडी गावच्या सरपंच राधिका पाटोळे, ग्रामपंचायत सदस्या विनिता फाटक, श्रीमती लता नांगरे पाटील यांच्या उपस्थितीत देववृक्षांचे पूजन करण्यात आले. वाळवा तालुक्यात लोकनेते राजाराम बापू पाटील आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती विविध उपक्रमाने साजरी होत असताना चक्क स्मशानभूमीतच महावृक्षांचा पुनर्जन्म झाल्याने या उपक्रमाची सर्वत्र जोरदार चर्चा सुरू झाली आहे. तसेच निसर्गाचा सन्मान करत देखील विकास साधता येतो हाच संदेश जणू वाळवेकरांनी दिल्याचे दिसून आले. या कार्यक्रमास मसुचीवाडी गावचे उपसरपंच संजय कदम, शंकर कदम, दादासो कदम, सागर शिंदे, विजयानंद कदम, सागर नायकवडी आदी ग्रामस्थ उपस्थित होते. नमस्कार. आज आपल्या मसुचीवाडी गावामध्ये 1 ऑगस्ट 2025 कैलासवासी आदरणीय राजाराम बापू पाटील यांच्या जयंतीनिमित्त जयंतीचा औचित्य साधून त्याचबरोबर कैलासवासी रवींद्र यशवंत सपाटे यांच्या स्मरणार्थ शेनोली ते वाठार या रस्ता रुंदीकरणाच्या कामातील अडथळा ठरणारं वडाचं झाड आज मसुचीवाडी स्मशानभूमी मध्ये रिप्लांटेशन करण्याचं काम आम्ही सर्वजण करत आहोत. आणि हा उपक्रम मसुचीवाडी करत असताना मसुचीवाडी गावच्या सरपंच राधिका पाटोळे मॅडम, त्याचबरोबर उपसरपंच संजय भाऊ कदम, त्याचबरोबर शंकर ठाकरे साहेब, भास्कर कदम, त्याचबरोबर वाळवा तालुका सॉमिल असोसिएशनचे अध्यक्ष प्रकाश सपाटे, उपाध्यक्ष सागर शिंदे, त्याचबरोबर ग्रामपंचायत सदस्य विनंतीताई फाटक, त्याचबरोबर लताताई नांगरे पाटील, त्याचबरोबर गावातील नागरिक उपस्थित होते आणि हा उपक्रम आम्ही सर्वांनी मिळून पूर्ण केला. वाळवा तालुका सॉमिलचे अध्यक्ष प्रकाश सपाटे यांच्या विशेष प्रयत्नातून गेल्या 2 वर्षापासून ज्यावेळी त्यांनी पहिल्यांदा तांबव्या ठिकाणी वडाच्या झाडाचं वृक्षारोपण केलं तेव्हापासून आमची त्यांच्याकडे मागणी होती की आमच्याही गावामध्ये एक अशाच पद्धतीचं वृक्षारोपण तुम्ही करावं, असे आम्ही गेल्या 2-2.5 वर्षापासून त्यांच्या पाठीमागे त्या कामाचा तगादा लावलेला होता. आणि खऱ्या अर्थानं त्यांनी आज आम्ही त्यांच्या दिलेला शब्द तो त्यांनी पाळून आज वाळवा तालुक्याचे भाग्य विधाते आदरणीय लोकनेते राजाराम बापू पाटील यांच्या जयंतीच्या निमित्त आणि त्यांचे वडील रवींद्र सपाटे यांच्या स्मरणार्थ आज हा उपक्रम या ठिकाणी राबवून शेनोली ताकारीपासून शेनोलीपर्यंत जे रस्ता रुंदीकरण चाललंय, वाठारापर्यंत जो रस्ता रुंदीकरण आहे त्यामध्ये आलेली झाडं ते काढून या ठिकाणी मसुचीवाडीमध्ये आणून त्यांच्या वाळवा तालुका सॉमिलच्या वतीनं आणि त्यांच्या सगळ्यांच्या बरोबरीने त्या ठिकाणी आज आमच्या गावामध्ये वृक्षारोपणाचं काम केलं. त्याबद्दल मी आमच्या मसुचीवाडी ग्रामपंचायत आणि मसुचीवाडीच्या सर्व ग्रामस्थांच्या वतीनं त्यांचा आभार मानतो.
आज मसुचवाडी गावामध्ये लोकनेते राजाराम बापू पाटील यांच्या जयंतीच्या निमित्त, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्याही जयंतीच्या निमित्त आणि लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथीच्या औचित्य साधून आमचे ताकारी पंचायत समितीचे सन्माननीय सदस्या रुपालीताई सपाटे यांच्या माध्यमातून मसुचवाडी गावामध्ये वडाच्या झाडाचं रिप्लांटेशन करण्यात आलेलं आहे। त्या तिन्ही लोकमान्य लोकांच्या स्मृतीचं नंदनवन म्हणून या वडाकडे आम्ही मसुचवाडीचे सर्व ग्रामस्थ पाहणार आणि ह्या आज जी प्लांटेशन केलंय त्याचा वटवृक्ष 100% मोठा करून त्या ज्या लोकांनी कष्ट केलं या कष्टाचं चीज मसुचवाडीची जनता 100% करेल। आणि मी मसुचवाडी ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांच्या वतीनं रुपालीताई सपाटे आणि प्रकाश सपाटे यांचं आमच्या गावावर विशेष लक्ष असतं म्हणून विशेष आभार आणि ऋण व्यक्त करतो। असे सदस्य मिळणे भाग्यातच असावं लागतं। जिओ मराठी, ते धडक ते धडक।